देवानं प्रसन्न राहा होईल तिसराच कार्यक्रम. तुम्ही तर राहा ना, हो ना मोकळ्यावर. तुम्ही कधीतरी खाली मराठवाड्यात जा, खाली सातारा जिल्ह्याचं वातावरण पहा. प्यायला पाणी नाही लोकांना, बेचैन झालेत लोक, पागल झालेत पागल. आपलं सगळं मस्त आहे, बंगले बांधले सगळ्या बाजूने हिरवगार, नाही सगळं मस्त दिसले सगळीकडे. तरी म्हणलं येता येता काय झालं, मी विचारत होतो ना, तुम्ही सांगितलं टाकळी मी विचारा, त्याच्या पुढे की सांगत राहतील. त्याच्या पुढे तर काहीतरी काय नाव होतं किती, नाही नाही हां माड काय माडूक सेंटर ना, हां तिथं सगळी मोकळी हे दिसली बा, नुसती वाढलेली झाडं दिसली, पण त्याला पाला नव्हता. ते आठवतं तुम्हाला ते कॉर्नरला सगळी मोकळी झाडं आहेत ना, बागायती वाटत नाही. मी लो कृष्णा हे कसं खुरसड गाव असं कसं आहे, आपलं तर सगळं आज वनवासच दिसायला. मी म्हणलं हे गाव एक काय आज बागायती नाही काय. ते सांगितलं नाही नाही अहो गाव पुढे आहे म्हणे. दुसऱ्याने सांगितलं अरे म्हणून ठीक आहे. इकडं आल्यानंतर मग सगळं तरी मला सांगितलं की ते 100% बागायती आणि सगळं नीट आहे तर भजन नीट करायचं. काय सगळं नीट आहे तर भजन पण नीट करायचं, आनंदात राहायचं. उद्या सकाळचं कोणी पाहिले, उद्या सकाळपर्यंत पॅरलाईज झाला ना, हातच गेला तर, एक टाळी वाजवता, पाय गेला तर कल्पना आहे का उद्या सकाळपर्यंत माझा पाय राहील, माझं तरी काय कल्पना नाही. अशीच अचानक येतं तेव्हा जाऊ शकतो, काय सांगणार नाही. आम्ही तेवढे बिनधास्त जीवन जगतो, आम्ही तरी वैयक्तिक, आम्ही उद्याची कसली काळजी करत नाही. आत्ता आहे ना, आत्ता आवाज चांगला आहे गाऊन घ्यायचं, आत्ता पकवाज चांगला आहे वाजून घ्यायचं. आत्ता श्रीमंत येईल, आत्ता उद्याचं नाही माहिती. जी घटना आत्ता दिसती ती सगळी आनंदा घ्यायची. उद्या सकाळी आचार्य चाणक्यांचं विधाने आपण सकाळी उठावं आणि आपण जिवंत आहेत हे कळावं. जगात सर्वात मोठं आश्चर्य आहे आपण जिवंत आहेत. देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता. चाल म्हणजे पुढे बोलू. आता नसती वाजत रे काय नाही, मी मला नाही मागत यांच्या. मी तुम्हाला पुढचं वाक्य सांगतो. माझे गुरु सांगायचे तुम्ही फक्त लोकांना मोठं करा. ते काय म्हणायचे, तुम्ही फक्त लोकांना मोठं करा, तुम्ही कधी मोठे झाला ते तुम्हाला पण कळणार नाही. प्रयत्नच करत नाही, तू फक्त समाजाकरता काम करत राहा, समाज तुम्हाला कधी मोठं करून ठेवेल कल्पनाच राहणार नाही. फक्त कामात मग्न असावं, आपल्या कर्तव्यात निष्ठित मग्न असावं. तुकोबाराजा घरा बोलले, आपोलिया सत्ता एकाएकी त्याची ओत प्रोत्सत्ता आहे, त्याचं जाणते पण गीतेचा 4था अध्याय करा. इमं दिवस होते प्रोक्तान विवस्मान मनी प्राहो म्हणून शोक विभ्रवित. ही अपरम भवतो जन्म परमजन्म, ही संपूर्ण गीतेच्या 4थ्या अध्याय देवाचं जाणते पण विषित केले. संपूर्ण 4थ्या अध्यायामध्ये तो कधीचा आहे, कधी काळचा आहे, अपरम भवतो संपूर्ण त्यानं कृष्णाने अर्जुनाच्या संदर्भात डिस्कस चर्चा केली. गीता हा ग्रंथ जेवढा सुंदर आहे ना, एवढा सुंदर ग्रंथ आहे. आणि त्या गीतेमध्ये 3 प्रकरण आहेत. पहिलं कर्मकांड, नंतर उपासना, नंतर ज्ञान. पहिले 6 नंतरचे 6 असे साहित्रिक 18 अध्याय का नाही. गीता तर माझ्या अत्यंत आवडीचा विषय. मला अतिशयोक्ती वाटे पण रिअल सांगतो. 2000 साली म्हणजे अर्थात 19 वर्षापूर्वी संपूर्ण गीता मी कंठस्थ केलेली, म्हणजे पाठ केलेली. तीही 27 दिवसात माझ्या गुरुजीने करून घेतली. तो प्रश्न सोडा, पण मी केली, त्याचा स्टडी केला. 19 वर्षापूर्वीची घटना सांगतो. आजही अत्यंत गीतेचे श्लोक गीतेच्या संबंधाने बोलताना उलट तो धर्मग्रंथ कशा संबंधाने मांडला जातो, तो का मांडला जातो. आणि आणखी पुढचं वाक्य सांगू का, मुस्लिमांचा कुराण, हिंदूंचा गीता, ख्रिश्चनांचं बायबल, हे ग्रंथ जर असे एखाद्या जातीत धर्मात लोटले नसते, ते जागतिक लेवलचे ग्रंथ आहेत. हे ग्रंथाला कुठं जात असते का, ग्रंथाला जात असते. हे काढलं कोणी काय डिक्लेरेशन केले मला आजपर्यंत सापडलं नाही. हे नेमकं हा कायदा कोणचे, हे रूल्स कोणते आहेत. हे तर कायद्यात असं कोणता रूल्स नाही. ग्रंथ जर असे एखाद्या धर्माला वाटून दिले जाऊ लागले, ग्रंथ जर जातीला वाटून देऊ लागले, संत कुठं जातीचे असतात, संतांना जात असते. मला लहानपण माझ्या स्वतःचं आठवतं. माझं काय जास्त वय नाही, खूपच कमी असे नाही, पण मला स्वतःचं लहानपण आठवतं. माझ्या स्वतःच्या घरातल्या संपूर्ण गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये संपूर्ण जातीचे संत होते, सर्व जातीचे. किती समानता होती, किती आनंद होता. आता प्रत्येक व्यक्तीने आपल्या जातीचे संत वाटून घेतले, डिक्लेरेशन केले. उलट ज्याच्या त्याच्या घरावर, मी जर माझ्या घरावर नाव टाकलं सेना महाराज प्रसन्न, लोक म्हणते शितोळे नावे आहेत, डिक्लेअर करून टाकतील. मी जर माझ्या घरावरती नाव टाकलं सावता महाराज प्रसन्न, लोक म्हणते शितोळे महाराज माळी आहेत. सांगायचंच नाही, नाव टाकलं की नव्हते. मी जर टाकलं नरहरी महाराज प्रसन्न, लोक म्हणते शितोळे महाराज. आम्हाला वाटलं हेगळं येत नाही, तुम्ही कशाला काय वाटून घेता, तुम्ही त्या नावावरून वाटून घेता कोणती घटना. हे वाटलंच कसं,
म्हणून तर वारकरी समाजाचा जो आषाढीचा महासोहळा निघतो का तो याच करता यारी यारी लहान थोर या ती भरते नारी नर संप्रदायाचा संदेश आहे. ज्ञानोबारायांना जो काळ त्रास झाला त्याचं कारण माहिती का काय? ज्ञानोबारायांना त्याचं कारण आपण दररोज हरिपाठात म्हणतो पण कळत नाही. आदिनाथ गुरु मच्छिंद्र याचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष ओळाला गहनी प्रसादे ज्ञानदेवाचा. ज्ञानोबराय म्हणतात मी या परंपरेत जन्मलो पण माझी परंपरा मीच बंद केली. एक गुरु एक शिष्य आणि संपूर्ण समाजाकरता मोकळा स्वातंत्र्य झालो आणि मुक्त झालो म्हणून तर मला त्रास झाला. संन्यासाचे पोर म्हणून नाही. संन्यासाचे पोर म्हणून त्रास झाला असता तर चारी भावंड जन्माला यायच्या अगोदर झाला असता. चारी भावंड जन्माला यायला त्रास झाला नाही. ते जेव्हा क्रांती करू लागले काहीतरी वेगळं लिहू लागले समाजाला शहाणं बनवू लागले तेव्हा झालेला तो त्रास होता. नाही तर निवृत्तीनाथ जन्माला आले तेव्हा जर लोकांनी स्टे घेतला असं ऑब्जेक्शन घेतलं असतं ज्ञानोबा जन्माला आले असते. ज्ञानोबावरती स्टे आणला असता. सोपान काका स्टे आणला. मुक्ताबाई ही भावंड जन्माला आले हा वादच नव्हता कोणाचा. ते जन्माला मोठे झाले हाही वाद नव्हता. जेव्हा त्याने लेखणी हातात घेतली जे मुक्त होतं ते मोकळं केलं. जे बंदिस्त होतं ते मोकळं केलं आणि मग प्रगट हे बोले विश्वब्रह्माचे गेले मोकळं करून ठेवलं आणि मग ते संन्यासी करून घोषित झाले. म्हणून तर जाऊनही ज्ञानेश्वर बैसले आसनावरील पुढे ज्ञानेश्वरी. हे करून मोठं दुर्दैव आहे. देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर ऐकणं तसं कठीण आहे. महाराज सांगताना माझ्या डोळ्याला पाणी येतं कधी कधी. तो कोराय बोले हे कळणंच कठीण आहे. देवाचं व्यापक म्हणजे जरा काय सांगतात तो अत्यंत जाणतो. किती कळतं त्याला न सांगता तुम्हा कळो येते अंतर कळो येते अंतर विश्वी विश्वांबर विश्वी विश्वांबर हरिहारती नडले सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वांबर विश्वी विश्वांबर न सांगता तुम्हा कळो येते अंतर. त्याला न सांगता कळतं. तुम्ही त्याला माना न माना ईश्वराला माना की न माना. कोणी त्याला गॉड म्हणतं कोणी त्याला देव म्हणतं कोणी त्याला फादर म्हणतं कोणी त्याला येशू म्हणतं कोणी त्याला अल्ला म्हणतं. शब्द वेगळे पण तोच आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हॉकिंग स्टीफन नावाचे शास्त्रज्ञ गेले. बरोबर हॉकिंग स्टीफन गेले ना. त्यांचे वय वर्ष होतं 76. गेले त्या दिवशी. किती बोला ना थोडंसं मला बोल द्या मोकळं बोला असं. किती 76. ते वयाच्या 21व्या वर्षी त्यांना आजार झाला होता. 21व्या त्यांना आजार काय झाला तो जगभरातल्या कोणत्याच लोकांना कळला नाही कारण ते प्रत्येक देशात त्याचं वेगळं नाव होतं. त्यांना आजार असा झाला होता त्यांचे स्वतःचं शरीर बॉडी आपल्याकडे पॅरालिस होतो ना पॅरालिस अर्धांगी म्हणतो. अर्धांग म्हणजे पूर्ण अर्धांगाचा इकडचं कोणता तरी एक भाग एक पाय एक हात डोळा त्यांना अर्धांगवायू नव्हता म्हणून पॅरालिस म्हणता आला नाही कारण त्यांचं जवळजवळ 85% बॉडी कामच करत नव्हती. किती 85%. फक्त 15% त्यांचं शरीर हलत होतं आणि ते एकाच खुर्चीवरती व्हीलचेअर म्हणतो ना आपण खुर्ची त्या खुर्चीवरती बसून ते 55 वर्ष फक्त असं पाहत होते. काय जगण्याची ऊर्जा असं 55 वर्ष मनुष्य नुसतं असा पाहत होता. त्यांचं शरीर 15% काम करत होतं पण तिची बुद्धी 115% काम करत होती. बुद्धी म्हणून तर जगभरातले शास्त्रज्ञ त्यांच्या हाताखाली काम करत होते. माणूस असा पाहत होता डोळ्याने पासवर्ड टाकत होता बोलत होता तर ते वेगळी सिस्टीम्स होती बोलण्याची आईच वेगळी कार्यरत होते आणि त्याच्यातून ते कृष्णविवर म्हणजे या ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाण्याकरता जे विवर असतात छेद असतात वेगवेगळ्या मंगळावरती बुधवरती 9 ग्रह आहेत ना कोणते सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी रवी राहू आणि केतू किती आहेत असे 9 ग्रह आहेत. आपल्याला लागतो ना कधी कधी 9 ग्रह लागतात ना अय लागतात का नाही. माझ्या मित्राला गेल्या महिन्यात लागला म्हणून म्हणलो तू माझ्याकडे आला मला म्हणा महाराज मला शनी लागला शनी. म्हणलं तुला कसं शनी लागला नाही मला खरंच लागला.
काय झालं? तुम्हाला मनासारखं काहीच घडलं. मी तुला माहिती आहे शनी कोण आहे? तुला हां शनी माहिती आहे मला, ग्रह येतो शनी, लागला मला. मी त्याला म्हणतो तुला समजून सांगतो शनी कुठे, तुला समजून सांगतो. तुम्हाला सांगा बरं. मी म्हणतो सुनीता विल्यम्स नासा अंतराळमधून, नासामधून गेल्या अंतराळमध्ये, ज्या क्युरियासिटी यानमध्ये बसून गेल्या, त्या यानचं नाव होतं क्युरियासिटी. त्या मंगळावरती गेल्या तर पृथ्वी ते मंगळ या 2 ग्रहाचं डिस्टन्स अंतर भरलं 56 कोटी 30 लाख वर्ग किलोमीटर. किती? 56 कोटी 30 लाख वर्ग किलोमीटर पृथ्वी ते मंगळ. आणि त्याच्या 7 पट वर शनी आहे. नाही कळलं तुम्हाला? शनी त्याच्यावर 7 पट आहे तो शनी. त्याच्यानंतर पृथ्वी खाली. त्याच्यामध्ये टोटल कंट्री ऑफ वर्ल्ड 195 देश पूर्ण जगाचे. त्याच्यात 9 खंड, 7 द्वीप, त्याच्यात आशिया खंड, त्याच्यामध्ये भारत देश. या भारत देशामध्ये 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश. त्याच्यात महाराष्ट्र, याच्यात 38 जिल्हे. मी त्याला सांगत होतो मी. त्याच्यात पुणे जिल्हा, त्याच्यात 13 तालुके. त्या तालुक्यामध्ये एक मिनिट थांबा. त्या तालुक्यामध्ये म्हणजे खेड तालुका आमचा आळंदीचा, त्या तालुक्यामध्ये जवळजवळ 250 गावं. त्या 250 गावामध्ये आळंदी, त्या आळंदीमध्ये 55,000 लोकसंख्या. त्याच्यामध्ये जवळजवळ 1000-1500 घरं. त्याच्यात याचं घर, याच्या घरात 22 माणसं. हा एकटा तो शनी. असा लागला पदाला तिथून इथून. आणि मी विचारात पडलो, बापरे तुझी शनी दखल घेतो, तुझी बायको तुझी दखल घे ना, शनी तुझी दखल घेतो. बापरे मलाच कसा भेटाना म्हणून हा शनी. काय 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 येणं करता राव. काय काय घटना आहे बोलण्याची. मनगटातील मेंदूची ताकद संपली की माणसं पंचांग पाहत असतात, कोणापुढे हात पसरत असतात. ज्याच्या मनगटातली मेंदूची ताकद मजबूत आहे त्यानं पंचांग नाही पाहायचं, हात नाही पसरायचे. मस्तीत जीवन जगत. तुकोबाराय म्हणले अरे आमचं मनगट एवढं मजबूत आहे आणि आमचं माइंड एवढं मजबूत आहे की आम्ही आमच्या ताकदीनं आमच्या मनगटाने कोणतंही काम करू शकतो. विनाकारण काय पराजय लोकांवरती लाटत बसता, काय ते लोकांच्या जगाला सांगत बसताय. माझा विषय लांबता लांबेल. फक्त स्मरण करून दिलं मी सत्ता सांगत होतो देवाची. जाणून अंतरवर काय म्हणले तुम्ही? देव जाणं न सांगता तुम्हा कळू येते अंतर, त्याला न सांगता सर्व कळतं, म्हणून त्याला जाणते पण म्हटले. आता देवाचं जाणते पण आणखी वाढेल. माझा वेळ संपत आला आहे. फक्त थोडं स्मरण करून देतो, त्याच चरणात उत्तरार्ध सांगतो. देवाला खूप काही कळतं आमच्या शास्त्राप्रमाणे. रामायणातला एक दोहा सांगतो, दुसऱ्या चरणात जातो. भगवान तो खुद जानता है क्यों मांगती हो भीख, किसी समय किसी को क्या देना वही समजता है ठीक. त्याला कळतं सर्व. चित्ते के पाव में घुंगरू बजे वही अल्लाह सुनता है, हे म्हणायचं नाही, ते कळतं त्याला कळतं. त्याला जर सर्वच कळतं त्याला का मागावं लागतं? त्याला कळतं सर्व. बरं त्याला कुठपर्यंत कळतं? या करता तुकोबा ज्ञानोबाची एवढे प्रमाणे एवढे ओवे आहेत. आता एक प्रमाण तुमच्या सर्वांच्या पाठे. चाले शरीर कोण बोलवितो, देखवी ऐकवी, हे काहीच सांगत नाही मी आज. हे काहीच सांगत नाही मी. शेवट एक ओवी सांगतो की ज्यानंतर परत काय सांगायचं शिल्लकच राहणार नाही. शेवट सांगतो, शेवट एकच ओवी सांगतो. आणि ईश्वराची सत्ता यानंतर कल्पनाच करू नका एवढी मोठी सांगतो. त्याकरता अध्याय काढावा लागले 15वा, गीतेचा 15वा अध्याय. गामा विश्वेचे भूतानी पुष्णामी चौषधी सर्वा, याच्या खालची ओवी, या श्लोकाच्या खालची ओवी आहे. त्या ओवीचा अर्थ असा आहे, ज्ञानब्रह्मता जगतामध्ये 71% पाणी. किती? 71% पाणी आणि 29% जमिनी. 71% पाणी आणि 29%. मग ज्ञानोबाचा प्रश्न आहे, बादलीवर जर पाणी घेतलं आणि त्यामध्ये एवढा मातीचा ढेकळ सोडला तर काय होतो? विरघळतो. बादलीभर पाण्यामध्ये एवढा मातीचा ढेकळ जर विरघळतो तर 71% पाण्यामध्ये ही पृथ्वी 29% विरघळत का नाही? आणि ही संपूर्ण पृथ्वी तर मातीची, ती विरघळायला पाहिजे, का विरघळत नाही? ज्ञानोबाने त्याचं उत्तर दिलं. तसं त्याच्या अगोदरच्या वया तुमच्या पाठ्या सर्वांच्या. पर्वती बैसागानं सांडावी, समुद्र रेखांना ओरंडावी, पृथ्वी होती व्हावी, म्या बोलविल्या, मी चालविल्या, म्या हलविल्या, जो जगाती चाले. आयसा मियाच नेमेला साता, काळू ग्रासी तशी भूता, ये म्हणे गे ते पंडू सुता, सकाळी जायांची ज्ञानांची भाषेत आहे की नाही? ओव्या प्रचंड ओव्यात. याची शेवट सांगतो. ओवी ज्ञानाबाई म्हणतात 71% पाण्यामध्ये ही पृथ्वी काय विरघळत नाही? त्याचं कारण आहे, मी रिघालो असे भूतळी म्हणून समुद्री महाजळी, आणि ही पासूची ढेपुळी. पासूची म्हणजे मातीची, ढेपुळी म्हणजे पृथ्वी. ही पासूची ढेपुळी विरेची ना.
ती माझ्यामुळे विरघळत नाही, मी त्याचा आधार आहे. आता तिथून जर पृथ्वीचा कण विरघळू द्यायचं नाही हे जर त्याच्या हातात आहे तर वृक्षाची पाने कधी सांगू आता. आता काय शिल्लक राहिले, पानं हलणं माणसं हलणं. पृथ्वीचा कण देखील त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. म्हणतो पुराचं विधान आहे, आपोलिया सत्ता एकाएकी, म्हणून माझी जगावरती सत्ता आहे आणि जगातलं कोणतंही काम माझ्याशिवाय होत नाही, म्हणून मी या जगताचा जाणता आहे. आता जाणता हा शब्द जसा देवाकरता वापरला तसा महाराष्ट्र आपण एक जाणता राजा म्हणून बोला ना थोडंसं. शिवाजी महाराज म्हणताना असं असं नेबळ्यासारखं नाही म्हणायचं. शिवाजी शब्द उच्चारला की छाती अशी 56 इंच झाली पाहिजे. नाही कळलं बरं ठीक आहे, टाळी वाजवच राहा अधूनमधून. असं मजबूत आहे का. जेव्हा जो शब्द आहे तेव्हा त्या शब्दासारखा चेहरा झाला पाहिजे. तुमच्या हातात तलवार आली, तलवार आली, मनगट कसं झालं पाहिजे, हे नसा धमण्या धमण्या नसा अशा दिसल्या पाहिजे. हातात तलवार, शस्त्र हातात कोणतं आहे, पेन हातात आहे, चेहरा नाजूक झाला पाहिजे, सात्विक झाला पाहिजे. तलवार हातात आली की असं तलवारसारखा चेहरा झाला पाहिजे. नाही तर हातात तर घ्यायचा मारू का मारू मारून असा फटका मारा त्याला अरे जी वस्तू जेव्हा तुमच्या हातात जेव्हा जे काम करते तेव्हा तसाच चेहरा दिसला पाहिजे. शिवाजीराजे सांगताना शिवाजीराजेच वाटले पाहिजे. ते राजे जगाला लाजला असा राजा. मी तर कधी कधी आनंदाने सांगतो आम्ही सध्या सर्वात मोठी माणसं आहेत आणि महाराष्ट्रातल्या माणसाने तर सर्वात मोठं समजावं स्वतःला. का? कारण आपल्याला फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, गुगल काही गरज नाही. आपण मोठे होण्याकरता याची कशाची गरज नाही. आपण त्या दिवशी मोठे झालो ज्या दिवशी आपण ज्ञानोबा तुकोबा आणि शिवबांचे झालो, मोठे झालो आपण. जगाला लाजलेलं एवढे मोठं राज्य व्यक्तिमत्व आहे, संपूर्ण जग विश्वच विचार करेल एवढं छत्रपती शिवरायांचं जाणतेपण आहे. आणि जाणते शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या आणि मग ठरवा कोणाला म्हणायचं, कोणाला म्हणायचं समजून घ्या. जाणत्या शब्दाची उत्पत्ती असे, वृत्ती अपराधे सर्वत्र स्वामीनो दंड इष्यते, रामनाथला विधारणे. ही जाणते शब्दाची उत्पत्ती. ज्या व्यक्तीला, ज्या राजाला, ज्या जाणतेपणातला करणाऱ्या व्यक्तीला आपल्या राज्यातला सामान्यातल्या सामान्य पशुचीही भावना कळते आणि त्याला तृप्त केल्याशिवाय जो स्वतः तृप्त होत नाही त्याला जाणता राजा म्हणतात. त्याला जाणता राजा म्हणतात. जाणतेपण का कोणाकडे येत असतं. त्या दिवशी मी शिवरायांच्या संदर्भातला स्टडी करत असताना माझ्या आयुष्यातली एक घटना मला नवीन माहिती झाली. माहिती नव्हती मला नवीन घटना माहिती झाली. छत्रपती शिवरायांनी अफजल खान ज्या वाघनख्याने फाडला त्या वाघनख्या छत्रपती शिवरायांचे मोठे भाऊ ज्याला अफजल खानाने मारलं. शिवरायांच्या मोठ्या भावाचं नाव काय? संभाजीराजे. शिवरायांचे सख्खे भाऊ मोठे संभाजीराजे. ते विजापूरला होते शहाजीराजांच्या सोबत. अफजल खानाच्या सोबत ते कनकगिरीच्या किल्ल्यावरती गेले आणि आक्रमण करत असताना सोबत म्हणून नेलं आणि अफजल खानाने गदा दगा धोका दिला आणि संभाजीराजे ठार मारले. पण ठार मारण्याच्या काही दिवस अगोदर संभाजीराजेनं वाघनख्या बनवल्या होत्या, सुंदर वाघनख्या बनवल्या होत्या आणि त्यांना बनवल्या आणि त्यानं स्वतः त्या शिपायांच्याकडे शिवाजीराजांना पाठवल्या. शिवाजीराजांना पाठवल्या. तिथल्या बऱ्याचशा वस्तू शिवरायांना सपोर्ट करत होत्या. तिथून मोठा भाऊ या नात्यानं, कारण शिवरायांचे मोठे भाऊ संभाजीराजे खूप तरबेज होते. शिवरायांचे वडील शहाजीराजे ज्यांच्या तलवारीमध्ये निजामशाही जिवंत होती, आदिलशाही जिवंत होती. त्यांच्या तलवारीपुढे कोणत्या शाही टिकत नव्हती. औरंगजेबही घाबरत होता आणि आदिलशाही घाबरत होता. शहाजीराजांचं नाव जरी ऐकलं तर भारतात कोणाची हिंमत नव्हती बोलण्याची. त्यांचं स्वतःचं स्वप्न होतं स्वराज्य निर्माण करण्याचं. पण काही कारणास्तव जवळच्याने सर्वांनी धोके दिले म्हणून त्यांना चाकरी करावी लागली आणि शिवरायांना त्यांना फुल सपोर्ट केला होता. त्यानं सांगितलं मी तिकडं सर्व सांभाळतो आणि आता इथं स्वराज्य निर्माण करणं जिजाऊबाई साहेबांना सांगितलं तुमच्या हातात आहे. शिवरायांना तुम्ही सांभाळा, संभाजीराजांना मी घेऊन जातो. दोघा नवरा बायकोनं स्वतः वाटाघाटी करून स्वराज्य तयार केले. जगापर्यंत इतिहास पोहोचत नाही. मला विषय माझा लांबेल पण जीवनाचं कौतुक पाहणे कडू मोठे. ज्या वाघनख्यानं खान फाडला ती वाघनखी संभाजीराजानं बनवलेली होती. संभाजीराजानं म्हणजे ज्या अफजल खानाने संभाजीराजाला मारलं त्या अफजल खानाला संभाजीराजाचं वाघनख्याने मारलं. फक्त हात शिवरायांची होती. हात शिवरायांची होती. वाघनख्या त्याच होत्या. घणाघणाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी. वाघनख्याने खाना फाडीला प्रताप दुर्गावरी. आणि त्यांचं चरित्र वाचताना पुढे एक वाक्य माझे वाक्य गेलं की छत्रपतीचा सर्वात पहिला पुतळा शिवरायांचा सर्वात पहिला पुतळा जर कोणी बसवला असेल तो जर जिवंतपणे एका बाईनं बसवला. छत्रपती शिवराय जिवंत असताना. आणि त्या बाईचं नावे मल्लाबाई प्रभू देसाई. जर तुम्हाला डिटेल्स त्याचे जर काढायचे असतील तर उद्या सकाळी निघा. कर्नाटक राज्यामध्ये धारवाड नावाचा जिल्हा आहे. धारवाड
यादवाड नावाची गढी आहे, बेलबंडीची गढी म्हणतात त्याला, बेलखंडीची गढी. तिथं प्रभुदेसाई नावाचा जो राजा होता, हो, तिथं राज करणारा, त्याच्यावरती छत्रपती शिवरायांच्या सख्य मेहुणी सकवारबाई गायकवाडांची सख्य भाऊ सखुजीराव गायकवाड. कारण शिवरायांना 8 पत्न्या होत्या, त्यापैकी ती होती सगुणाबाई, सौराबाई, पहिली सईबाई, नंतर सोयराबाई, नंतर पुतळाबाई, अशा 8 पत्न्यांचा विस्तार शिवरायांचा. त्यातली जी सकवारबाई होती शिवरायांची 8वी पत्नी, तर तिच्या सख्या भाऊने त्या गडीवरती विजय मिळवला होता. पण जेव्हा तो विजय मिळवला त्यावेळेस शिवराय पुढे निघून आले आणि शिवरायाच्या कानावरती दुसरी बातमी पडली, प्रभुदेसाई पडला, गडी जिंकली, पण परत गडीच्या आतून परत युद्ध सुरू झालं. राजे परत फिरले, कोण असावं? नंतर राजांना ही बातमी कळाली की प्रभुदेसाईची पत्नी ही मल्लाबाई, ही बाळ होतं छोटंसं बाळ, छोट्या बाळाला राजवाड्यात घातलं, गुंडळी कंबर घेतल्या दाशीसोबत आणि काढली म्यानमधून तलवारांती लढू लागली होती. शिवरायांना आश्चर्य वाटलं. शिवराय आली, ही बातमी तिला कळली, तिने शरणागती पत्कारली. मला सविस्तर इतिहास माहिती नाही, फक्त 1 मिनिटामध्ये घेतो. तिनं माघार घेतली, शरणागती केली. तेव्हा छत्रपती शिवरायांनी सांगितलं, आम्ही स्त्रियावरती हत्यार चालवत नाहीत, आम्हाला जगातली सर्व स्त्री आमच्या मातेसारखी असते, आम्ही तुमच्याशी चुकीचा व्यवहार करणार नाहीत, हे राज्य आम्ही तुम्हाला परत देणार. तिने सांगितलं, राजा तुझ्याबद्दल खूप काय ऐकलं होतं, पण राजे स्त्रियांचा तुमच्यात आदर केला जातो, पण माझ्याबद्दल थोडासा धोका घडला. काय घडलं? ह्या सखुजीराव गायकवाडांनी, शिवरायांच्या सख्य मेहुण्याबद्दल बोलतोय, आमच्या सर्व दाशा रात्रभर कोंडल्या होत्या आणि सकाळी तोंडातून बाहेर काढून दिल्या. लालबुंद राजांची डोळे झाले. स्वराज्यापुढं न्याय द्यावा कारण आपण जाणता देत का घरातल्या व्यक्तीला न्याय द्यावा? बरं, ज्याच्याकडून गुन्हा घडलाय तो बायकोचा भाऊ आहे, नातं एवढं नाजूक आहे, त्याला जर पनिशमेंट शिक्षा दिली तर मला परत स्वराज्यात जायचं आहे, काय सकवारबाईला कोणतं तोंड दाखवू? पण मी एका पत्नीचा पती नाही, मी स्वराज्याचा राजा आहे, मला राजासारखंच वागावं लागेल, कारण लोक माझ्याकडे जाणता नजरेनं पाहतात. तिनं केलं काय? फक्त नजरवरती फिरवली, शिपाई धावत आला आणि शिपाईने लालबुंद सळ्या तापल्या आणि सखुजीराव गायकवाडांच्या डोळ्यामध्ये घातल्या. स्वतःच्या सख्या मेहुण्याचे छत्रपती शिवरायांनी डोळे बुबळ बाहेर काढले. त्या बाईच्या डोळ्याचं पाणी थांबणं, बापरे, शत्रू करताना शरंगत आलेल्या व्यक्ती करता, हा व्यक्ती ना अद्वितीय योद्धा आहे, हा माझ्या जीवनातला पहिला महापुरुष आहे, ज्याच्या मला ईश्वरापेक्षा हा वेगळा कोणी वाटत नाही. तिथपर्यंत प्रश्न सोडू नका, तर जेव्हा राज्यात येईल तेव्हा मी स्वतःच्या पत्नीला काय म्हणू? ज्यानं आदल्या दिवशीच आपल्या स्वराज्याला राज्य मिळवून दिलंय आणि तोच व्यक्ती चुकीचा वर्ग दुसऱ्याशी, याला जाणता राजा म्हणतात. शब्द वापरताना यूज करताना आपल्या स्वतःचा भाव असावा, याला जाणता राजा म्हणतात. शेवटी त्या बाईनं केलं काय? ते राज्य शिवरायांच्या नावाने चालवलं. आणि ऐका कौतुक, छत्रपती शिवराय जिवंत असतानाच तिनं प्रत्येक जेवढी तिची राजवाडे होती, जेवढी केली होती, प्रत्येक घरावरती तिनं स्वतः छत्रपती शिवरायाचे जिवंतपणे पुतळे उभे केले. त्यातला सर्वात पहिला पुतळा तिनं जो उभा केला तो छत्रपती मांडी घालून बसलेले आहेत आणि मग छत्रपती शिवरायाच्या मांडीवरती बाळ आहे, ती तिचं बाळ आहे, कारण तिनं सांगितलं, हा माझा भाचा आहे, तू माझी बहीण झालीस. आणि तो शिवरायांच्या पुतळ्याच्या मांडीवरती जे बाळ दिसतं, आजही जर तुम्ही कधी गेलात, मी आता जो ॲड्रेस सांगितलं तो परत एकदा सांगतो, कर्नाटक राज्यामध्ये धारवाड नावाचा जिल्हा आहे, यादवाड नावाचं शहर, तुम्ही जा तिथे आणि आजही छत्रपती शिवरायांचा मांडी घालून तिथं पुतळा आहे, लहान बाळाला घेतलेला, तो तिनं बसवलेला आहे, तिने बसवला. जिवंतपणे जगाच्या इतिहासातली घटना आहे. मी फक्त जाणते पण सांगतोय, जाणते. छत्रपती शिवराय जसं जाणते म्हणते तसं तुकोबा म्हणतात, मी ईश्वराला जाणता म्हणतो. का? कारण त्याला सर्व कळतं म्हणून. का? आपोलिया सत्ता एकाएकी. मी एवढा जर तो सर्व कळतो तर किती हुशार असेल. देवचतुर 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 Yeah.
चतुर देव चतुर देव चतुर जानुनी अंतर वदते जानुनी अंतर वदते जानुनी विठोबा रखुमाई सर्वांनी टाळी वाजवा टाळी मंडळी कवरला हरी भगवान गोपाळ भगवान उमापती महादेव हनुमान की महाराज महाराज छत्रपती महाराज परत एकदा टाळी वाजवा जोरात. 2 चरण झाले. अगदी माझे 5 मिनटं बाकी आहेत. मी 5 मिनटात थांबेल कारण घेतलेली तारीख चुकवायची नाही आणि वेळेच्या पुढे मिनटंही जायचं नाही असा स्वभाव आहे माझा. अगदी म्हणजे लोकांनी माझ्याकडे पाहून घड्याळाकडे पाहू ही वेळच येऊ देत नाही मी आणि शहाण्या माणसाने ती वेळ येऊच देऊ नये का नाही. सगळं जग कळणं घड्याळच कळत नसतं तर मग कायच जगायचं आहे. त्यामुळे काळजी तुम्ही घेऊ नका. काळजी मी घेतो टायमाची. ती फक्त तुम्ही 11पर्यंत फ्री राहा. 11नंतर तुम्ही मंडपात जरी पायापासून झोपले तरी मी तुमचं दर्शन घेईन. पण 11पर्यंत तुम्ही असं पडून झोपू नका की मला काहीतरी त्रास व्हायला. वाजा टाळी वाजा. कीर्तनात आलं ना आपण एवढं प्रसन्न. आता तुम्ही घरी गेलात ना घरी ते घरी जे झोपलेत ते दार उघडतील. तुम्ही गेले गेले आवाज दिला की दार उघडतील. तुमचा चेहरा प्रसन्न एवढा दिसला पाहिजे. मग घरचे म्हणावं किंवा लड्डू फुट नाही क्या हुआ काय झालं काय. त्याने सांगितलं कीर्तन ऐकू आलो. कीर्तन काय कीर्तन. 2 तास तुम्ही बुद्धिवान असतानाही नो अपील नो ऑब्जेक्शन करता स्वतःच्या जीवनातला सेक्रिफाय त्याग करून 2 तास कोणातरी दिलेत. कधी कधी असे द्यावे लागतात इच्छा नसताना बसावं लागतं. कळतंय ना. इच्छा नसते पण उठता येत नाही. हा होतं ना कधी कधी असं. कळतं की हां असं का नाही तो विषय वेगळा हा विषय वेगळा नाही. इच्छा नसताना म्हणजे माझा अर्थ कधी कधी वक्त्याचं बोलणं पटत नाही. कधी कधी वक्ता हा आपल्यापेक्षा सामान्य असतो पण नाईलाजाने कीर्तनाची मर्यादा सोडून उठता येत नाही असं एक नाही. नाही तर तो कधी कधी मोगम बोलतो. मग एवढा जर त्याग चेहऱ्यावरती दिसला तर आपल्या चेहऱ्यावर त्याग दिसला पाहिजे ना. आपण काहीतरी केलं आहे त्याग दिसला पाहिजे चेहऱ्यावरती. तुमच्या चेहऱ्यावर असा प्रसन्न चेहरा दिसला प्रसन्न. सकाळी तुम्ही उठलात ना की लोकांना तुमचा चेहरा पाहिजे की प्रसन्न जगण्याची ऊर्जा आली पाहिजे. जगायचं त्या दिवसापर्यंत चेहरा प्रसन्न ठेवायचा. ते बाहुबली 2 पाहिले तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत हसत आहे असं हसण्याचं प्रसन्न म्हणून एक प्रसन्न म्हणायचं प्रसन्न म्हणायचं. मी हे पूर्ण का पिक्चरचं सांगालो ज्या क्षेत्रात ज्याला कळतं ते फक्त उदाहरण असतं आणि असं काय नाही की मी फक्त मोगम सांगतो. जवळजवळ मूव्ही रिलीज व्हायच्या अगोदर प्रमोपासून तर मला बऱ्याचशा घटना माहिती असतात. मी अभ्यास केले जरी कीर्तनकार असेल तरी असं नसतं कीर्तनकाराला वावड नसतं कोणत्या क्षेत्राचं. मी हिंदू मुस्लिम शीख इसाई बायबलचा असे ग्रंथाचा स्टडी केला आहे आणि करावं तो वक्त्यानं. कारण त्याशिवाय गाथा कसा कळेल. जगभरातली लोक पाहायला कळतं की तुकवत निर्वाह किती मोठी आहेत. जगभरातले राजे पाहिले की कळतं छत्रपती शिवाय किती मोठी आहेत. कारण जगातल्या लोकांनी त्यांची विचार केला जगभरातल्या
मॅनेजमेंट ऑफ शिवाजी असं नावाचं काहीतरी पुस्तक आहे. मग तर नामदेव सरांचं काहीतरी आहे ते, मला पूर्ण त्याचं नाव आठव ना, की जागतिक लेवलच्या 7 मॅनेजमेंट लोकांची नावं लिहून त्यांना केलेलं मॅनेजमेंट आणि त्याच्या कंपॅरिझन, त्याच्यामध्ये तुलनेमध्ये छत्रपती शिवरायांचं केलेलं मॅनेजमेंट हे सर्वच घडलं जगभरातलं. तर माझ्याविषयी थोडीशी लांबची याकरता बोललो. देव चतुर इकडे जाणून अंतर वर्ततसे वेगळ्या स्वरात म्हणलं विठ्ठला विठ्ठला. सर्व कळत नाही पण थोडं कळत, थोडं बाकी नाही. आमच्या गुरुजी माझे ताल गायतो, बाल गायन, सूर गायतो, सिर गायतो. तर असं जेवढं असेल तेवढं की नाही. मांजर पाली का मांजर कशी फेका पायावर पडणार, तिला ताल असतो परफेक्ट. कशी फेका पायावरच पडणार, म्हणून ती बुद्धिवान मानली जाते. कारण आमची गुरुजी माझी मांजर आणि बाई बुद्धिवान असते. खरं सांगत अहो हसू नका, खरं सांगितलं. हसण्यासारखं जे आहे ते सांगितलं. तुम्हाला दिसत नाही तर तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो. मांजरी बुद्धिवानच असते, फक्त शास्त्रात काय सांगितलं ती घरं शोधते हो, म्हणून बुद्धी तिची वाया होते. माझ्या मित्राची कहाणी, त्याच्या घरातलं मांजर सारखं त्रास दिलं, तिने धरलं, गाडीत टाकलं, दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन सोडलं. आणि तो जेव्हा घरी आला तेव्हा मांजर दारात खेळत होता. बायकोला म्हणा कोणाचं आहे, ती म्हणे आपलंच आहे. कधी आलं, तुमच्या अगोदर तासभर. ऐका कोणी सांगितलं नाही, माप लावलं होतं काही ना कुठून सांगितलं काय ॲड्रेस, कोणी घरी हजर, कुठं न सोडा. अहो त्याला असा राग आला, तिने परत उचललं, त्याचे डोळे बांधले, डोळे मांजराचे, परत गाडीत टाकलं आणि जंगलात नेऊन सोडलं. जंगलात हात नेलं दिलं सोडून. आणि 2-3 तास फिरला आणि तिथून बायकोला फोन केला, हॅलो मांजर आलं का? ती म्हणे हो. बरोबर, आता एक काम कर, त्याला घेऊन मला घ्यायला, कारण मीच विसरलो, मी रस्ता चुकलो. ही रस्ता चुकत ते घरी जाते. बुद्धिवानी हो, ते घरं शोधण्यात बुद्धी घालले, हा प्रॉब्लेम आहे. आता बुद्धिवानी देव चतुर या शब्दाकरता बोलू. देवाचं जाणते पण तुम्ही रात्रभर सांगेल. देवाची सत्ता, दुसरं लिहिलं काय, जगभरातली सत्ता त्याची. हे चाललंय का? त्याचे सत्य नव्हतं. काय चाललंय? नाही तर ताकद आहे उभा राहण्याची. मला सलग 2 तास उभं राहता येतं का? नाही राहू शकत 2 तास उभा. मी असं विदाऊट सपोर्टचं, उलट मला ते झिटो केलं तेवढा त्रास झाला बरं का बाळासाहेब. इथं तरी मला थोडंसं असं सपोर्टला म्हणजे माईक आहे, तिथं तो माईक इथं होता. आणि 2 दिवसात मला त्यांना 7 कीर्तन रेकॉर्डिंग करून द्यायची होती. एका दिवसात 2 झाले, कारण मला नंतर पालीला जायचं होतं. आणि दुसऱ्या दिवशी एका दिवसात 5 झाले. तिथे 5 कीर्तनाकरता 9 घंटे गेले. सपोर्ट नाही काय नाही, सारखं बसायचं, सारखं असं चेहरा की नाही, कारण उभा आहे ना. आणि मी प्रसन्न एका तर राहतो, त्यानं उभा केलं आहे म्हणून. आता तुम्ही आले म्हणजे खुर्ची देऊ का? मी तुम्हाला काय म्हणलो, आणून ठेवा लागली तर घेतो. या सर्वांना माहीत नाही काय झालं ते, सर्व माहीत. सांगायचं नाही मला तर एक वाक्य सांगतो फक्त, मी तुमच्यासमोर फक्त एका पायावर उभा आहे. आत्ता माझा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एक पाय माझा मांडीपासून तुटलेला आहे. तो नकली पाय लावून उभा आहे मी. आता गाडीत बसले की मी पाय काढून ठेवणार आहे. मी आत्ता फक्त एका पायावरती उभा आहे. आणि त्यानं उभा केले, जेणे कोणी उभा केले त्यानं उभा केले. आणि गेली 5 वर्ष झालं तो उभा करतोय. आता जे उभा आहे ना मी, स्टँडिंग दिसतं आहे की नाही, हळूहळू चालणं वगैरे, तो ॲक्सिडेंटचा परिणाम आहे. फक्त मी एकाच घटनेत जगतो. कोणत्या? बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो येथवरी, उरली ती हरी तुम्हा समर्पण. दिला या काळी अवकाश. त्याच भावनेत आहे त्या क्षणापर्यंत हीच उद्याचं कोणी कोणाची घटना पाहिली. आता त्याची इच्छा नाही एका पायावरती. त्याने असे काही माणसं जन्माला घातले, ज्याला चांगले 2 पाय दिले पण तो उभा करत नाही. म्हणजे कोणाला स्ट्रॉंग करायचं, कोणाला मायनस करायचं, कोणाला श्रीमंत करायचं, कोणाला गरीब करायचं, कोणाला बुद्धिवान करायचं, कोणासाठी, हे सर्व त्याचे नियोजन आहे. हे सर्व त्याचे नियोजन आहे. उलट त्याने जे दिलं ते ॲक्सेप्ट करायचं, हे त्याचीच इच्छा असं म्हणायचं, जगायचं. त्रासच होत नाही. उलट असं नाही म्हणायचं त्याने असं माझ्याबद्दल का केलं असेल, मलाच काय केलं असेल, नाही. उलट असं म्हणायचं त्याला याच्यातून आणखी काहीतरी चांगलं घडवायचं असेल, म्हणावं लागेल. जीव जेव्हा आपल्या जीवनातलं एक दार बंद करतो तेव्हा त्यानं दुसरं ओपन केलेलं असतं. फक्त ते शोधणं गरजेचं असतं. आपण उगा धडकत बसतो. मुलांना मी ती घटना सांगतो, वारकरी समाजाचं तत्त्वज्ञानाचे, आत्महत्या करण्याचे तत्त्वज्ञान नाही. हे का तत्त्वज्ञान आहे? चुकीचं आहे. काय कारण आहे? काही जरी घडलं, जगातले लोक पाहिजे काय घडलं काय आपल्या संदर्भाने, असं काही झालं तरी एक निर्णय घ्यावा, मी सुसाईड करणार नाही. संप्रदायातल्या माणसाने तर ऐकावं, श्रवण करावं. संकट तर काय दररोज येते ना, दररोज जातील, ते कोणाला येत नाहीत. आनंद येते आनंदाने. देव चतुर, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी,
धन्य तोची विठोबा, तो अत्यंत चतुर आहे. नरानाम नाम धृत हा, पक्षिणांचे वाईस हा, चतुष्पदानाम शुगार असतो, श्रीनाम धृतस्य मालिनी. त्याचं चातुर्य सांगत बसलो तर मग रात्र संपून जाईल. फक्त स्मरण करून तिथून अर्ध्या मिनिटात थांबेल. त्याचं चातुर्य उत्तरार्धात दिले. कोणतं? जाणोनी अंतरवर्ततसे. तो अंतकरण ओळखतो जे आपल्याला जमत नाही. आणि आपण चातुर, आता आपलं चातुर्य कशाला सांगू, मग तो स्वतंत्र विषय होईल. मी कधी कधी मग आनंदाने सांगतो आपण चतुर नाहीत, आपण चॅप्टर आहेत. मरणाचे चॅप्टर आहेत माणसं महाराज. आणि त्यातल्या आम्हाला तर दररोज चॅप्टर भेटले. दररोज चॅप्टर काय आम्ही, म्हणजे ते चॅप्टर असतेच म्हणजे त्यांना हे माहीत नाही की आम्ही पण चॅप्टर असतो. पण त्यांना असं वाटतं धोत्रावर येणं नाही अक्कल. आम्हाला असं समजून ते कधी कधी बोलतात आणि आम्ही ऐकून घेतो म्हणजे जाऊ द्या. त्यांना आम्हाला बोलण्यात जर आनंद वाटतो तर आमचं काम आहे तुम्हाला आनंद देणे. आमचं काम आहे तुम्हाला आनंद देणे. आम्हाला जर काय बोलून तुम्हाला आनंद होत असेल तर घ्या आनंद. आम्हाला तुमचं बोलण्यात तर काही दुःख वाटत नाही आणि तुम्हाला आनंद वाटतो आनंदाची घटना आहे. लोक करतात ना चॅप्टरपणा करतात. आणि मी तर एवढे चॅप्टर माणसं पाहिजे. हे नाथांचं पैठण आहे आपलं पैठण. त्या पैठणला एका माणसाने असा चॅप्टरपणा केला. तिने एक नाटक भरवलं होतं. नाटक, त्या नाटकाचं नाव होतं रेड्या भूस खातो. तसं तिकडचा वेगळा शब्द होता. मी रेड्या म्हणलो. तिकडचा ओरिजिनल त्या नाटकाचं नाव काय माहिती का? हाल्या भूस खातो. तिकडे हाल्या म्हणतात, आपण रेड्या म्हणतो. हाल्या म्हणतात तिकडे रेड्या भूस खातो असं नाटक होतं. आणि त्या नाटकाचं तिकीट होतं फक्त 2 रुपये. लोक म्हणतो 2 रुपये काय असेल. लोक 2 रुपये द्यायचे. 10-10, 20-20 लोक तो आज सोडायचा. आज जाऊन पाहायचं त्याने काहीच नाही. त्याने ओरिजिनल रेड्या आणला होता. ओरिजिनल तिथे पुढं भूस टाकलं होतं तो खात होता. रेड्या भूस खातो. नाटक होतं हे. रेड्या भूस खातो. लोक आज जायचे. ती म्हणजे काय तुम्हाला रेड्या भूस खातो भूस खातो. लोक म्हणजे काय आश्चर्य. हां मला भूस खातो रेड्या भूस. आणि लोक हसत हसत बाहेर यायचे. मग बाहेरचे म्हणजे काऊ आतमध्ये काय येते म्हणजे काय नाही रेड्या भूस खातो. अहो ते म्हणजे ते नाटक झालं. पण आज काय तुम्हाला रेड्या भूस खातो. अहो ते म्हणजे तसं नाही हो नाटक. ते एक काम कर 2 रुपये दी आज. कारण माणसाचा स्वभाव आपली गेली नाही तिची गेल्यावर बरं वाटतं. दुसऱ्याचे गेल्यावर बरं वाटतं. मग ती रेड्याने भूस खाल्ल्यासारखं वाटतं. अशा लोकांनी भूस खाणारा रेड्या पाहायला 2-2 रुपये पाठवले हो. आणि त्याने बी लाखो कमवली रेड्याला भूस खाऊन घालून. असे मरणाचे चतुर माणसं मरणाचे का नाही. पोरं जरा फ्री झाली. उशिरा त्यांच्या लक्षात आलं. पण ते आता ते जास्त लक्षात आलं असेल त्यांच्या. आता ते घरी गेले आणखी काहीतरी सांगतील. माणूस डबल हसला की त्याचे 2 कारण असतील. माणूस हसून जर उशिरा हसला त्याचे 2 कारण असतील. एक तर पहिलं कारण सांगतो. उशिरा हसण्याचं पहिलं कारण. गेल्या महिन्यात एक माणूस माझ्याजवळ आला कीर्तन झाल्यावर आणि जवळून हसू लागला. म्हणलं साहेब का हसता? ते म्हणजे पहिल्या चरण केलेला विनोद मला आत्ता कळाला. मी म्हणलो किती लेट आहे हा म्हणलं. मी मनातली मनात म्हणलं याला जर हाताची पहिलं चरण कळालंय तर आत्ता अख्खा अभंग हा का रवंत करतो का रवंत रात्र. हे पहिलं कारण आहे. आणि दुसरं कारण असं असतं जेव्हा माणूस डबल उशिरा हसतो तेव्हा त्याला त्याच्यातून काहीतरी डोकं तिसरं क्रिएट झालेलं असतं. तसं यांच्या डोक्यात आता काहीतरी तिसरं आलं असणार आहे. ते होईल आता घरी गेलं. त्यांनाच माहिती आहे दोघा तिकडे. बरं असू दे काय हरकत नाही. ते पुढचं असतं कधी येतं डोक्यात माणसाच्या. देव चतुर मी चातुर्य सांगतो. ईश्वराचं चातुर्य प्रचंड मोठं आहे. कारण ते इथं एवढं चतुर आहे एवढं सगळं नीट चाललंय. इथे एक मतदारसंघ गाव तालुका जिल्हा सांभाळणं कठीण आहे. विश्वातला कोणत्याच व्यक्तीचे कोणत्याच संदर्भाने कष्ट येत नाही. इथं पाना एक वाक्य सांगतो आणि 3रं चरण घेतो. कुलाला हाडाचा बाप चाढाचा अखंड घडी तो मडकी रे. काय गोड उदाहरण दिले महाराजांनी. किती लोकसंख्या माहिती का जगाची? किती? टोटल पॉप्युलेशन ऑफ वर्ल्ड असं जर नेटला सर्च केलं संपूर्ण विश्वाची लोकसंख्या आहे 760 कोटी. किती? संपूर्ण विश्वाची किती? 760 कोटी. त्यातला 250 म्हणजे 150 कोटी भारत आहे आणि 250 कोटी चीन आहे. शिल्लकच काय माहिती बाकी देशामध्ये काय शिल्लक आहे? अमेरिका 30 कोटी असे वेगवेगळे मी सांगत बसत नाही. आणि या 760 कोटी लोकसंख्येमध्ये कोणाचाच अंगठा कोणासारखाच नाही. हे आपण देतो ना अंगठा. बरं आहे का याच्यामध्ये? राऊंड 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 फक्त चक्र आहेत ना गोल गोल. एवढ्या अंगठ्यामध्ये 760 कोटी प्रकारचा बदल केला आहे. 760 कोटी प्लस 760 कोटी कारण 2 अंगठे आहेत ना. हे पण सेम नाही.
किती झाले टोटल? 1520 झाले ना. 1520 कोटी अंगठ्यामध्ये एवढ्या अंगठ्यात काय बसवलं असेल ते ना? कसला क्रिएटर असेल? कधीतरी झोपतानाचा विचार करा, कधीतरी झोपताना कोणताच राऊंड कोणताच सारखा नाही. बरं राऊंड फक्त बदल तरी किती करणार हो? आता एवढी भिंत जर तुम्हाला सजवला दिली तर या भिंतीमध्ये किती बदल करू शकतो आपण? इथं एवढ्या अंगठ्यात बदल करायचे, अब्जावधी बरोबर करायचे, अब्जावधी. तू करा म्हणतं हे त्याचं चातुर्य, हे त्याचं चातुर्य. बरं एवढंच नाही, पिंडे पिंडे मत्री भिन्ना हे त्याच्या पुढचं चातुर्य. इथं पाय टाकला कीच मानसिकता बदलते, बुद्धी बदलते. त्याच्या चातुर्याचाच विचार केला तर रात्रभर संपणार नाही तुकोरा म्हणजे, कारण तो अंतकरण जाणतो. पण एवढं जरी असेल पण तो जगताचा करता आहे, जगताचा भोगता नाही. शेवटचं चरण. देव निराळा, 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 देव निराळा. माझा वेळ संपला, भंगही संपला. एकदा जोरात टाळी वाजवा. मी थोडंसं 10 मिनटं पुढं. महाराज झोपले काय? नाही तुझ्याच फोनची वाट पाहतो. त्याला ठेवून दे काय सवय असते, चतुर असतात माणसं. देवाचं चातुर्य सांगतो. अर्धा मिनिट त्याकरता घेतला. एक दिवसाचा प्रसंग सर्वांना ज्ञात आहे. चातुर्मासाची सांगता होती आणि कुंती मातेने एवढंच वाक्य सांगितलं पांडवांना, उद्या देव आपल्या घरी जेवायला असा. आपण राहतो हस्तिनापुरात, देव राहतो द्वारकेमध्ये. अन्न कठीण आहे. सर्वांनी नकार दिला. फक्त एका व्यक्तीने होकार दिला. त्याचं सर्वांना नाव माहिती. त्याचं नाव आहे भीमराज. भीष्म. हो, भीम. भीम अर्धांड. ज्ञानोबराची भाषा. वरी भीमेसेन बेतू. तो झाला असे सेना ना. तो बेतू म्हणजे अर्धांड आहे का नाही? अर्धांड आहे का नाही? तो मला उद्या आणणार. मी राहतोय कुठं? हस्तिनापूर. आणायचं कुठून? झोपले सर्व. झोपले सर्व. सकाळी सगळे उठले. भीम झोपलेलं होतं. कुंतीने सांगितलं, अरे बाळा तू झोपलास, तुम्हाला किती वाजता आणायचे? तुम्ही 12. 4 तास बाकी, जग उलट होईल, झोपा. अर्धा नको झोपा. काय झोपा म्हणलं झोपा. शेवटी त्यानं सांगितलं, आई काळजी करू नकोस. 12 वाजले ना, 12 काट्यावरती काटा. 12 वाजले, माझ्यासह देवाच्या देवनाचं ताट तयार करा. कसला कॉन्फिडन्स असं जगण्यातला. माझ्यासह देवाच्या देवनाचं ताट तयार करा. 12 वाजले, जेवणाचं ताट तयार झालं. मी हातामध्ये भीमाने गदा घेतली. गरगर गरगर फिरून गुंच भिरकावली. राधे कृष्णा, राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा, राधे राधे, राधे श्याम, राधे श्यामा, श्याम श्यामा, राधे राधे, राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा, राधे राधे, राधे राधे श्यामा, श्यामा श्यामा, राधे राधे, राधे राधे कृष्णा, राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा, राधे राधे, राधे श्याम, राधे श्यामा, श्याम श्यामा, राधे राधे. कृष्ण 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 भजन सुरू झालं. हसत मुखाने सर्व दिशेवर गेलेली गदा होती. भीमाच्या डोक्यात पडणार प्रसंग माहिती, फक्त स्मरण करून देतो. वरचीवर
कृष्णाने पकडे सगुण रूप धारण केलं. सांगितलं भीमा, एक तर पहिले शिष्य कमी आहेत, तू नमुनेवरही मेला असताच, एक तर मला शिष्य 2-4 आहेत आणि त्याच्यात तू असा का सुसाईड आत्महत्या करायचं म्हणालास. काय झालं काय तुला एवढं त्याग व्हायचा करा, तुम्हाला काहीच नाही, जेवायला वाट पाहतो, जेवण्याकरता मरत होतास का म्हणे. मी एखादा फोन करायचा, त्यानं सांगितलं एखादा फोन करायचा, त्यानं सांगितलं देवा फोन केला होता, तर ती एक बाई बोलली त्याच्यावरती. कोण होती माहीत नाही, पण ती एवढंच म्हणली, दिस फॅसिलिटी नॉट अवेलेबल ऑन युअर टेलिफोन. ही सुविधा तुमच्या फोनवरती उपलब्धच नाही, असं ती बाई बोलली. म्हणून आपल्याला कोणत्याच फोनची गरज नाही, मग आपली नवीन फोन काढा. गरगरगरगरचा फेकत देवा तुला खाली घेऊन कसला फोन असला. निघा ना असा पण एखादा, फक्त हातातला मोबाईल घ्यायचा आणि फेकून मारायचं. ज्याला मारलं त्याच्यासह घरी. त्याला 10Gची आता सुरू होईल, 10G आहे का, 4G संपर्क आहे का नाही. माहीत नसेल तर सांगतो, जेवढ्या रिलायन्सच्या आता सर्वच ना जिओच्या लाईन तुमच्या गावातून गेल्या असेल, जिओ जिथून लाईन गेल्यात, फक्त लाईन टाकताना एखाद्याला भेटेन त्याला विचारा कितीची लाईन चालू आहे. तिथं केबल टाकणाऱ्या पोरांना विचार ही लाईन कितीची, तो म्हणे ही 4G आहे, ही 4G, ही शेजारी आहेत ना ही 10G आहे, ही 15G आहे. रिअल सांगलो पोरांना, हसला पण रिअल सांगलो. सध्या त्यांना 10Gच्या लाईन टाकून ठेवल्यात. मी माझा मित्र काम करतो त्यामध्ये, मोठा अधिकारी, त्याने टाकून ठेवल्यात. परत शेतकऱ्याची परवानगी घ्या, परत ते उकरा, परत नियोजन करा. म्हणजे तिथपर्यंत आम्ही पोहोचणार आहेत. कसलं डोकं हे, फक्त डिक्लेअर करायचे 10G, अशी तयारी झाली. सगळं लाईन टाकल्यात कधीच तुम्हाला कल्पना नसेल तर फक्त जवळचे जिने खोदल्यात त्यांना विचारा, आणि त्यांना विचारायचे म्हणजे कितीची लाईन टाकलेली. इतकं ॲडव्हान्स जग गेलं. येणाऱ्या काळात माणसं सेंड होतील, बरोबर वा ताण तरी वाचून. अशोक आपलं आळंदीमधून मी आपलं टाकलं असेल की डायरेक्ट इथं केलं कीर्तन, जेवलो घरी. मस्त आहे का. आता काय होईल मला माहीत नाही, पण येणारा काळ सांगितलं मी. त्यानं सांगितलं काय या गावपणा, देवाला सांगितलं बाबा काय करणार, मी शब्द दिला होता देवा, तू नसता आला तर माझी काय झाली अवस्था. पण मला देवा एक तुला प्रश्न विचारायचा आहे. देवा सांगितलं माझा प्रश्नानंतर तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. काय झालं, तुला भीती वाटत नाही का मृत्यूची. वरून याने गदाचा मृत्यूला हसत होतास. काय बोललं माहिती का भीम, देवा का हसत होतो माहिती का. एखाद्या बापाला एकूण एक पोरगा असावं, 2 वर्षाचं पोर असावं, बाप पोराचे पाय धरून संध्या बाळा सोडू का सोडू, तेव्हा बाळा हसतं. मग ते म्हणतो का रे सोडा तर मर्शीनं हसतोस. तेव्हा ते पोरगं सांगतं पप्पा बाबा माझ्याकरता तुम्ही उडी माराल पण मला सोडणार नाही, खात्री म्हणता असतो. तसं मला खात्री आहे माझ्याकरता तू तुझ्या डोक्यात गदा पडून घेशील, पण माझ्या डोक्यात गदाच पडू देणार नाहीस. आता सांग भीमा, हे तुझं उत्तर झालं. तुझा काय प्रश्न आहे. तेव्हा भीमाने विचारलेला प्रश्न एक वाक्य सांगतो. भीम एवढाच वाक्य बोलला, देवा माझ्या डोक्यात गदा पडते हस्तिनापुरात, हे तुला द्वारकेत येऊन कोणी सांगितलं. मी तर तुला कॉल केला नव्हता. आणि तेव्हा देवाने उत्तर दिलं, माझ्या भक्ताच्या अंतकरणात कुठे कोणता संकल्प तयार झाला हे मला तिथं कळतं, म्हणून संत मला चतुर म्हणतात. जाणूनी अंतर्वर्ततसे म्हणून देव चतुर जाणूनी अंतर्वर्ततसे. देव जाणता आपोलिया सत्ता एकाएकी, देव चतुर जाणूनी अंतर्वर्ततसे. शिवेला पूर्वविराम. एखादं वाक्य चुकलं असेल त्याबद्दल सॉरी म्हणतो, क्षमा मागतो. योग्य असं ते गुरुजींचं आहे. फक्त जाताना एक वाक्य एवढंच सांगेल, ऐकलेलं कीर्तन लक्षात नाही राहिलं तरी चालेल. फक्त धर्म सांभाळा, देश सांभाळा. शेवटच्या क्षणापर्यंत देशाकरता जगाची एवढी भावना होता. आपल्याकरता कोणी जगते त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नाही, हा एक भाव व्यक्त करतो. आईवडिलाची सेवा करा, गुरक्षण करा, आणि सर्वात महत्त्वाची सूचना फक्त निंदा कोणाची करू नका. याला फक्त एकदा लक्ष आपले ओठ सांभाळा. म्हणजे गुरुजी म्हणायचे माणसाच्या बॉडीवर सर्वात पहिली जखम जिभेवरची दुरुस्त होते, पण जिभेमुळे झाले जखम दुरुस्त होत नसते. त्यामुळे तेवढी करायची नाही. परत एकदा आपल्या गावचे सुपुत्र आमचे सहकारी मित्र बाळासाहेबजी पवार महाराजांनी फोन केला, आपलं सर्वांचं दर्शन घडलं. आले बरीचशी मंडळी परिचित निघाली, त्यांना धन्यवाद. आमच्या केंद्रीकडं तुम्हाला सर्वांना धन्यवाद. ते ऐकायला येतं कुठे कीर्तन माझं. गणेश महाराजांनी चांगलं वाजवलं, उमाटी माऊली असं उलटं झालं. तुम्ही कधी काय कीर्तन झालं सांगते 2दा-3दा म्हणून ते आता शेवटी म्हणाली. बरं जर शेवटी म्हणली नाही तर भेटेल मी एखादं तिथं स्टँडवर म्हणलं असतो. इकडे माऊली, इकडे गणेश महाराज, धन्यवाद. आता तुम्ही अगोदर भेटले नाही तर मला तरी काय कळलं. मी यांना तुमचे नाव विचारले आहे की नाही, मी त्यांना नाव विचारले, कारण माझं काम आहे तुमच्या सर्वांची काळजी घेणं. काम आहे माझं. मी वक्त्यानं कधी गायकवादकाला बोलायचं नाही. स्वतःला मोठं सिद्ध करण्याकरता कोणाचा अपमान नाही करायचा.
अजिबात नाही. आपण सर्व मिळून वारकरी संप्रदायाची माणसं आहेत. आपल्या सर्वांना सांघिक वारकरी संप्रदायाची ध्वजा जगभर न्यायची, तुकवाचं तत्त्वज्ञान न्यायची, कोणाचा अपमान करून नाही. आणि सोबतच्या सर्वाला एकमेकावर वजन टाकण्यात काय कारण आहे? तुम्हाला इम्प्रेस करायचं, यांना इम्प्रेस करायचं, तुम्हाला अपमान करायचं, तुमचा अपमान करून यांना खुश करायचं, हा कोणता नवीन न्याय? हा न्याय नाही वारकरी समाजाचा. वारकरी समाज सांगतो कोणाचा अपमान करायचा नाही. तुम्हाला मोठं व्हायचं आहे तर तुमची अक्कल वापरा, तुमचं गुण वापरा, तुमचं सौंदर्य बुद्धी वापरा, लोकांचे अपमान करू नये. त्यामुळे सर्व किती मोठी माणसं आहेत, सर्व संप्रदायातली माणसं आहेत. त्यामुळं विनेकरी बाबापासून माईक सिस्टीपासून ते सर्वांनी चांगलं सहकार्य केलं. इकडे काशीनाथ महाराज आहेत, बाबाने पेटी चांगली वाजवली. नाही ते खुश आहेत माझ्याकडे पण झालं. एकदा टाळी वाजत त्यांच्याकडे वाजवायची नाही, पोरां करता येतं वाजव. आणि तुमच्या डोक्यात काय आलं तर मला नंतर सांगा. एकदा आपण सर्वांनी सर्व कथा टाळी वाजवा. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर